अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनलवरती। आज 10 मे, भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची तारीख। आजच्या दिवसाचं एक आगळं वेगळं महत्त्व आपण जाणून घेऊयात नचिकेत कोळपकर लिखित माणुसकीच्या लढ्याची गोष्ट या लेखाच्या माध्यमातून। 10 मे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची तारीख। 1857च्या उठावाची सुरुवात या दिवशी बराकपूरच्या छावणीत झाली होती। एक मोठी क्रांती सर्जन या दिवशी घडले होते। त्याचबरोबर 90 वर्षांनी याच दिवशी म्हणजे 10 मे 1947 रोजी दुसरी मोठी क्रांती घडली होती। मानव जातीच्या इतिहासातले मोठे सृजन होते स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या रुजवणीचे। महाराष्ट्राची पांडुरंग माऊली जातीच्या जोखंडातून मुक्त झाली होती। तिला मुक्त केलं होतं दुसऱ्या माऊलीने, ती म्हणजे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी। एक मोठी घटना चंद्रभागेच्या वाळवंटात घडली होती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा यासाठी 1 मे ते 10 मे सलग 10 दिवस साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण पंढरपूरमधील तनपुरे महाराजांच्या मठात केले होते। 10 मे रोजी जेव्हा विठ्ठल सर्वांसाठी मोकळा झाला तेव्हा हे उपोषण सोडले। संत चोखामेळ्याचा संघर्ष या दिवशी संपविला होता। ही धार्मिक कृती नव्हती तर मानव जातीच्या नैसर्गिक हक्कासाठीचा लढा होता। स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसाठी तो लढा होता। या लढाईसाठी गुरुजींनी महाराष्ट्र पालथा घातला होता, जनजागृती केली होती। आज या घटनेला 77 वर्ष पूर्ण झालेत। त्याच्या स्मृती पुन्हा एकदा उजळण्याची गरज वाटली म्हणून हा लेखन प्रपंच। 10 मे 1947 रोजी साने गुरुजींनी उपोषण सोडले हा मोठा विजय होता। गुरुजींच्या दृढ निश्चयापुढे सनातनी हारले होते, झुकले होते। एकाच परमेश्वराच्या पुत्रांमध्ये कसला जातीभेद, कसला विटाळ, कसली अस्पृश्यता यासाठी लढलेली ती लढाई गुरुजी आणि सर्व साथी जिंकले होते। पंढरपूरवरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकण्यात गुरुजी यशस्वी ठरले होते। या 10 दिवसात अनेक घडामोडी घडल्या होत्या। सेनापती बापट, SM जोशी, जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक समाजवादी साथी, राष्ट्रसेवा दल सैनिक यांनी अथक परिश्रम घेतले होते। हा लढा फक्त मंदिर प्रवेशासाठी नव्हता तर स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा संदेश नव भारतातील जनतेत पोहोचविण्याचा प्रयत्न होता। त्यात गुरुजी जिंकलेही। या उपोषणाच्या विरोधात अनेकांनी महात्मा गांधीजींना चुकीची माहिती दिली होती। त्याचा परिणाम म्हणून गांधीजींनी गुरुजींना उपोषण बंद करण्याबाबत सांगितले होते, परंतु साने गुरुजींनी उलट टपाली पत्र लिहून खुलासा केला, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे। पंढरपूरचे मंदिर सर्व जाती धर्माच्या लोकांना खुले व्हावे म्हणून मी बडव्यांचे मन वळवू पाहत आहे, यात चुकले काय? आत्मक्लेश करून आपण ब्रिटिशांची हृदय जिंकू पाहतो, मग बडवे मंडळींची मी का पाहू नये? तुम्ही जाणालच, पण काही क्षण असे असतात की सारे जग विरुद्ध झाले तरी आपण अचल राहावे ही तुमचीच शिकवण आहे। मी उपोषण मागे घेऊ शकत नाही असे स्पष्ट लिहिले। ही सत्य खरी परिस्थिती कळताच महात्मा गांधीजींनी गुरुजींची माफी मागितली व शुभेच्छा दिल्या होत्या। हे उपोषण सुरू करण्यापूर्वी सेनापती बापटांच्या सांगण्यावरून गुरुजींनी राज्यभर दौरे केले। महाराष्ट्रातील या दौऱ्यांमुळे 225 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली। अनेक ठिकाणी विहिरी व पाणवटे खुले झाले। वारकऱ्यांनी गुरुजींना पाठिंबा दिला। लाखो लोकांनी गुरुजींना पाठिंबा दर्शविला। अस्पृश्य म्हणून हिनविले जाणारे लोक आपलेच बंधू आहेत। संपूर्ण मानवजात एक आहे। हा लढा माणुसकीचा लढा आहे। या भावनेने गुरुजी हा लढा चालवित होते। उपोषणाच्या पहिल्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात लाखो जनसमुदायासमोर गुरुजींचे भाषण झाले। ते भाषण म्हणजे माणुसकीचा जाहीरनामा होता। प्रचंड जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता। 7 दिवसपर्यंत बडवे दाद देत नव्हते। शेवटी गुरुजींच्या सहकाऱ्यांनी 1938च्या हरिजन मंदिर प्रवेश कायद्याची मदत घेतली। अखेरीस बडवे नमले। अनेकांना असे वाटेल की आधीच कायद्याची मदत का घेतली नाही। खरे तर कायद्यापेक्षा गुरुजी हृदय परिवर्तनावर अधिक भर देत होते।
10 मे 1947 रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. गुरुजींनी उपोषण सोडले. एक मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. माणसामधील दुभंगलेली मने जोडली गेली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश गुरुजींनी मानवजातीला दिला. या घटनेच्या 77व्या वर्षात भोंग्यापोंग्याचे राजकारण न करता एकोप्याने राहू, प्रेम देऊया, प्रेम घेऊया, सामाजिक सलोखा राखूया हीच प्रार्थना. धन्यवाद.